नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मा करियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। हा एक गव्हर्नमेंट जॉब आहे, स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे। याच्यात पगार पण खूप चांगला आहे, जवळपास 41,800 ते 1,32,300 ची पे स्केल आहे। आणि जर का मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले असेल किंवा तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर हा जॉब तुमच्यासाठी आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पगार किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याच्यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहे, परीक्षेचे विषय कुठले कुठले आहेत, कुठले बुक्स तुम्ही वापरू शकता ही एग्जाम क्लिअर करण्यासाठी, आणि निवड प्रक्रिया कशी राहील ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पहिला जो पद आहे तो आहे विधी सहाय्यक। ते गट ब अराजपत्रितमध्ये येतं। त्याचे 3 पद आहेत। लघुलेखक उच्च श्रेणी त्याचे 2 पद आहेत। लघुलेखक कनिष्ठ श्रेणी त्याचे 22 पद आहेत। निरीक्षक जे आहे त्याच्यासाठी 121 पद आहेत आणि वरिष्ठ लिपिकसाठी 31 पद आहेत। तर असे टोटल 179 पोस्ट आहेत आणि नोकरीचं ठिकाण तुमचं हे पूर्ण महाराष्ट्र राहणार आहे, राज्यभर राहणार आहे। नेक्स्ट आपण बघणार की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता जे आपलं विधी सहाय्यक आहे त्यासाठी जे लागणार आहे ते बघूया आपण की तुमच्याकडे सांवधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिचे समतुल्य असल्याचे शासनाचे घोषित केलेली इतर पदवी लागणार आहे। त्यासोबतच जर का तुम्ही खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। पदसंख्या टोटल 3 आहेत। याच्यामध्ये जे व्हीजे त्याच्यासाठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी 1 जागा आहे, अशा आणि एकूण आरक्षित असे 2 जागा आहेत। तसे टोटल 3 जागा आहेत विधी सहाय्यकसाठी। नेक्स्ट आपण बघणार आहे की लघुलेखक उच्च श्रेणीसाठी किती जागा आहेत। तर टोटल यासाठी 2 पदे आहेत। आणि तुमच्याकडे काय असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता, तर तुमच्याकडे HSC तुम्ही क्लिअर पाहिजे, जे पण 12वी परीक्षा आपली आहे ते उत्तीर्ण पाहिजे। आणि लघुलेखनाचा जो वेग आहे, वेग किमान आहे, जे शॉर्ट हँड म्हणतो आपण, ते तुमचं 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असणे, त्याचं सर्टिफिकेशन असणे तुमच्याकडे कंपल्सरी असणे आवश्यक आहे। जर का हे 2 गोष्टी तुमच्याकडे असाल तर तुम्ही लघुलेखक उच्च श्रेणीचा फॉर्म भरू शकता। नेक्स्ट आपण बघणार की लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी काय लागणार आहे। तर लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचे जागा चांगल्या आहेत, टोटल 22 जागा आहेत तुमच्या। आणि जे कंडिशन्स आहेत तुमचे फॉर्म भरण्यासाठी ते अगेन तुमची महाराष्ट्र शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे, म्हणजेच की 12वी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे। आणि शॉर्ट हँडचा तुमच्याकडे 100 शब्द प्रति मिनिटाचा, जे आपण उच्च श्रेणी बघितली त्यासाठी 120 शब्द प्रति मिनिट आहेत। पण जर का तुम्ही कनिष्ठ श्रेणीसाठी भरताय तर तुमचं शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट आणि त्यासोबतच इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असणे, याचं सर्टिफिकेशन असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। तर ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचा फॉर्म नक्कीच भरू शकता। यासाठी आपण बघणार आहे की जे निरीक्षक आहे त्यासाठी खूप मॅक्झिमम पद आहेत, टोटल 121 पद आहेत। आणि यासाठी एलिजिबिलिटी फक्त आणि फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। तर फक्त आणि फक्त जर का तुम्ही पदवीधर असाल तर हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरू शकता। नेक्स्ट आपण बघणार आहे की वरिष्ठ लिपिकसाठी तुमच्याकडे पदवी किंवा त्याच्यापेक्षा पदवी किंवा पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही असाल तर हा फॉर्म भरू शकता। पण यासोबतच तुमच्याकडे इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिटपेक्षा जे पण टायपिंग सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिकचा फॉर्म नक्कीच भरू शकता। यासाठी पण पोस्ट चांगले आहेत, टोटल 31 पदं वरिष्ठ लिपिकसाठी आहेत। नेक्स्ट आपण बघणार आहे की वयोमर्यादा किती असणार। तर 3 ऑक्टोबर 2025 रोजी तुमचं कमीत कमी वय हे 18 वर्ष पाहिजे। अमागास असाल तर 38 वर्ष पाहिजे मॅक्झिमम, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्ष। अमागाससाठी मागासवर्गीय असाल तर 43 वर्ष, खेळाडू असाल तर 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवार असाल तर मॅक्झिमम 45 वर्ष जर असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। अर्ज चालू झाला आहे 11 सप्टेंबरपासून आणि तुम्ही 3 ऑक्टोबरपर्यंत हा फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीनेच हा पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे आणि जे तुमचं हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्ही यांच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता। ऑनलाईन परीक्षेचं दिनांक हे हॉल तिकीटवरती मेन्शन राहील
आणि जे ऑनलाईन एक्झाम राहणार आहे ते तुमची ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025च्या दरम्यान राहणार आहे. काही तुम्हाला अडचणी आल्यास फॉर्म भरण्यात वगैरे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, किंवा तुम्ही हा जो मोबाईल नंबर इथे स्क्रीनवरती दिसत आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या जे टेक्निकल क्युरीज आहेत ते तुम्ही नक्कीच विचारू शकता. आता मला म्हणणार की अर्ज कसा करायचा आहे, तर इथं तुम्हाला एक URL दिसते cdn.dglm.com e-forms configure HTML. तर या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशनचं जे लिंक दिसतं आहे तिथं तुम्हाला क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायचं आहे की मोबाईल ईमेल ID टाकून तुमचं पहिले तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग नंतर तुमची पर्सनल माहिती, पत्ता, एज्युकेशनल डिटेल्स ही सगळी माहिती टाकायची आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि जे ॲप्लिकेशन तुम्ही भरलं आहे त्याची एक प्रिंटआउट करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. नेक्स्ट आपण बघणार की निवड प्रक्रिया कशी होणार आहे. तर संपूर्णपणे ऑनलाईन एक्झाम राहणार आहे तुमची आणि प्रश्न जे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट्स पाहायला भेटतील. एक मराठी राहणार तुमचं, इंग्रजी राहणार, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विषय ज्ञान, म्हणजे की जे पोस्ट वाईज जे विषय ज्ञान लागणार आहे त्याच्या संदर्भात ते तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. उत्तीर्ण गुण तुम्हाला 45% कमीत कमी उत्तीर्ण करण्यासाठी जे ऑनलाईन एक्झाम होणार त्यात 45% भेटणे तुम्हाला आवश्यक आहे. विधी सहाय्यक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक जे आहेत त्यांच्यासाठी 200 गुणाचा पेपर राहणार आहे आणि वेळ तुम्हाला 2 तासाचा भेटणार आहे. 45% गुण मिळाल्यानंतर गुणवत्ता तयारीतून तुमची म्हणजे डायरेक्टली मेरिट टेस्ट लागणार आहे. कुठलीही मुलाखत वगैरे कुठली होणार नाही. तर मित्रांनो खूप चांगली सुवर्णसंधी आहे. फक्त एकच एक्झाम होणार आहे आणि त्यात जर का तुम्ही 45 गुण मिळवले तर त्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे आणि तुम्ही जर का सिलेक्ट म्हणजे फक्त मेरिट लिस्टवरती तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. जे लघुलेखक आहेत, जे शॉर्ट हँडवाले आहेत, त्यांचे उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणीसाठी लेखी परीक्षा जी आहे ती 120 गुणासाठी राहणार आहे. वेळ तुम्हाला 1 तासाचा राहणार आहे आणि त्यासोबतच नंतर मग व्यावसायिक चाचणी जी होणार आहे, जी की शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट जी होणार आहे ती तुमची 80 मार्काची असणार आहे. तर जे तुमची अंतिम निवड राहणार ती लेखी परीक्षा प्लस तुमचं जे व्यावसायिक चाचणी आहे या गुणांचे आधार लघुलेखकसाठी या पोस्टसाठी राहणार आहे. आता आपण जे सिलेबस आहे ते थोडं डिटेलमध्ये पाहणार आहे. त्यांनी ऑलरेडी हे वेबसाईटवरती मेन्शन केलेलं आहे. तर जे पण सब्जेक्ट्स तुम्हाला आधी सांगितले त्याचं आपण आता थोडं डिटेल्समध्ये बघणार आहे की जर का तुम्ही मराठी जो विषय आहे त्यासाठी कुठले सब्जेक्ट्स राहणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, उपयोग तसंच उत्तरांवरील प्रश्नांचे उत्तरं म्हणजेच की पॅराग्राफ तुम्हाला येऊ शकतो मराठीसाठी. इंग्लिशसाठी तुम्ही कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे अगेन पॅसेज कॉम्प्रिहेन्शन इथं राहणार आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजवण्याचे सारखे जे प्रश्न येणार आहेत त्या आजवण्यासाठी जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथं पाहायला भेटतील. नेक्स्ट तुमचं जे सामान्य ज्ञान आहे त्यासाठी तुम्ही इतिहास मध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्यात विचारतात. सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाचे व्यक्तींचे कार्य, समाज सुधारणाचे कार्य, स्वतंत्र भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, हे गोष्टी तुम्हाला इतिहासमध्ये प्रिपेअर करायच्या आहेत. भूगोलमध्ये तुमचा महाराष्ट्राचा भूगोल, पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश हे टॉपिक्स प्रिपेअर करायचे. राज्यशास्त्रामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था यासारखे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र जे हायजीन हे तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत याच्या संदर्भात तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील जे पण करंट अफेअर्स चालू आहेत त्याचे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे चालू घडामोडी. रिझनिंगमध्ये तुम्हाला ॲनालॉजी, सिमिलॅरिटी, डिफरन्स, स्पेशल व्हिज्युलेशन, स्पेशल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कॉन्सेप्ट, अर्थमॅटिक रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन, अर्थमॅटिक न्यूमरिकल सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज आणि कोडिंग अँड डिकोडिंग हे सगळे टॉपिक्स तुमच्या रिझनिंगमध्ये राहणार आहेत. मित्रांनो, जे विधी सहाय्यक आहे त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल काही गोष्टी प्रिपेअर करणार आहेत. म्हणजे जे आधीचे मी तुम्हाला सांगितलं ते इतर पदांसाठी होते, पण जे विधी सहाय्यक आहेत त्यासाठी सिलेबस तो तर राहणारच आहे, ते तुम्हाला प्रिपेअर करायचंच आहेत. बट यासोबतच तुम्हाला हे जे ॲक्ट्स असतात जसं की ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1950, द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल्स 1951, तर हे सगळे जे आहेत जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला विधी सहाय्यक या पदासाठी तुम्हाला हे नक्की प्रिपेअर करावं लागणार आहेत.
आता आपण बघणार आहे की वेतन आणि अर्ज शुल्क किती राहणार आहे. तर विधी सहाय्यकचं जर तुम्ही फॉर्म भरला तर त्याचं वेतन जे स्केल येतं ते S15 स्केल येतं आणि त्याचं जे पेमेंट राहणार आहे ते 41,800 to 1,32,300च्या स्केलवरती राहणार आहे. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी S16 स्केल येतं आणि 44,900 ते 1,42,400चा जो स्केल आहे तो राहतो. लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी S15चा स्केल होतो 41,800 ते 1,32,300पर्यंत पगार जातो तुमचा. निरीक्षक जो आहे गट क जे फक्त पदवीधरांसाठी आहे ते 35,400 ते 1,12,400पर्यंत पगार राहणार आहे. वरिष्ठ लिपिकसाठी 25,500 ते 81,100 असा पगार राहणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी जे परीक्षा शुल्क लागणार आहे ती 1,000 रुपये लागणार आहे आणि जर का तुम्ही मागासवर्ग किंवा अनाथ उमेदवार असाल तर तुमच्यासाठी 900 रुपयाचं तुम्हाला इथं एक्झाम फी लागणार आहे. द बुक आपण बघणार आहे की बुक्स कुठले वापरू शकता जे यूज करून तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकता. तर सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, संगणक या विषयांसाठी तुम्ही लुशंटचं जनरल नॉलेजचं बुक नक्कीच रेफर करू शकता. त्यात तुमचे सगळे GK, हिस्ट्री, जॉग्रफी, कम्प्युटर बेसिक सगळे तुमचे कवर होऊन जातील. चालू घडामोडीसाठी तुम्ही मनोरमाचं इयरबुक किंवा क्लाउड अफेअर्सचं जे बुक येतं ते वापरू शकता किंवा आम्ही वीकली करंट अफेअर्स आमच्या चॅनलवरती पब्लिश करत राहतो. ते जर का ते पण जर तुम्ही बघितले तर तुम्ही करंट अफेअर्सचा टॉपिक तुमचा चांगला प्रिपेअर होऊन जाणार. इंग्लिशसाठी तुम्ही रेन अँड मार्टिनचं बुक वापरू शकता. मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचा बुक वापरू शकता आणि बुद्धमापन चाचणीसाठी जे रिझनिंगसाठी आहे ते तुम्ही त्याचं RS अगरवालचं बुक वापरू शकता. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती आपली धर्मादाय आयुक्त भरती 2025 बद्दल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.